आज जग युद्धाने, द्वेषाने आणि असहिष्णुतेने थकलेले आहे. अशा काळात काही माणसं घोषणा देत नाहीत, तर शांतपणे चालत जगाला उत्तर देत आहेत. वॉक फॉर पीस, शांततेसाठी निघाली भिक्खू यात्रा. ही यात्रा कुठल्याही सत्तेसाठी नाही, कुठल्याही धर्मविरोधासाठी नाही. ही यात्रा आहे मानवतेसाठी. बौद्ध भिक्खू, ज्यांच्याकडे ना शस्त्र आहे, ना संपत्ती, ना राजकीय ताकद, तरी सुद्धा ते हजारो किलोमीटर चालत आहेत, फक्त एकच संदेश घेऊन: अहिंसा, करुणा आणि शांती. ही यात्रा अजून चालू आहे, पायी, मौनात आणि ध्यान प्रार्थनेसोबत. प्रत्येक पाऊल जगाला सांगत आहे, शांतता ही भाषणात नाही, शांतता ही आचरणात आहे. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे अलोका, एक भारतीय भटका कुत्रा, तोही या भिक्खू सोबत चालत आहेत. कारण शांतीला जाती, धर्म, देश नसतो. भिक्खू म्हणतात, आम्ही कुणाच्या विरोधात चालत नाही, आम्ही प्रत्येकाच्या अंतःकरणात शांती जागवण्यासाठी चालतो. आज जेव्हा जग भिंती उभारत आहे, तेव्हा ही मॉन्क यात्रा माणसांना जोडणारा पूल बनत आहे. ही यात्रा आपल्याला शिकवते, शांततेसाठी ओरडावं लागत नाही, शांततेसाठी शस्त्र लागत नाही, शांततेसाठी फक्त सजग पाऊल लागतं. चला आपणही विचार करूया, आपल्या शब्दांनी, आपल्या वागण्याने, आपल्या आयुष्याने आपण शांती पसरत आहोत की द्वेष? वॉक फॉर पीस ही फक्त यात्रा नाही, ही मानवतेची दिशा आहे. जेव्हा जग थांबत नाही, तेव्हा काही जण शांततेसाठी चालतात. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.